तसं तर हा माझा पहिलाच मिनी व्लॉग आहे. तर आज तुमच्यासोबत मी माझं इव्हिनिंगचं डेली रुटीन काय आहे ते शेअर करते. देवाचा दिवा लावला आणि बाहेर तुळशीलाही अगरबत्ती लावली आणि तेच करता करता हा सीन एन्जॉय केला. आमचे दोघंजणं बुबू. त्याच्यानंतर म्हटलं स्वयंपाक करून घ्यावं. स्वयंपाकाला काय करायचं हे ठरवलं आणि पटपट अशी तयारीला लागली. कांदा वगैरे, खोबरं वगैरे सगळं काय कापून वगैरे घेतलं आणि भाजायला सुरुवात केली. लसूण वगैरे सोलला आणि नंतर एकीकडे दूध तापायला ठेवलं आणि त्याचबरोबर भाताचीही तयारी करायला सुरुवात केली. एकीकडे मसाला भाजत होता, दुसरीकडे मी भाताची तयारी करत होते आणि दूधही गरम होत होतं. त्याच्यानंतर भाताला फोडणी दिली, म्हणजे मला जिरा राईस करायचा होता म्हणून मी ती फोडणी दिली. फोडणी दिल्यानंतर मी हे विसरले की मी खोबरंच भाजलं नाही. पुन्हा खोबरं वगैरे भाजून घेतलं आणि मसाला वाटायचा म्हणून मिक्सर वगैरे काढून मसाला वाटायला घेतला. त्याआधी मी भाजीसाठी लागणारी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली. नंतर आपला मसाला नॉर्मल जो मला कालवणासाठी लागत होता तो मी वाटून घेतला. नंतर तिथली जागा स्वच्छ वगैरे केली आणि म्हटलं पहिले ना भांडी लावून घेते, जी की मी आधी घासून ठेवली होती. पटपट अशी भांडी लावून घेतली आणि नंतर घेतली मी आमटी टाकायला. मी सार करायचा होता तर सार टाकायला. सारला फोडणी वगैरे दिली आणि त्यानंतर लगेच खीरही करायला घेतली. शेवयांची खीर करायची होती. म्हटलं स्वीट काहीतरी करावं आणि दूधही शिल्लक होतं म्हणून मी खीर वगैरे करून घ्यायचं असं ठरवलं. म्हणजे एकीकडे खीरही होऊन जाईल आणि एकीकडे आमटीही होऊन जाईल. खीर टाकली आणि नंतर मी म्हटलं आता काय करायचं, तर अंधार पडला होता. माझ्या लक्षात आलं मी जो रोज नेहमी किचनमध्ये दिवा लावते तो लावायचा राहिला होता. तो लावून वगैरे घेतला आणि हातासरशी पीठ मळून घेतलं. तोपर्यंत माझी आमटी झाली होती. तर राहिली होती फक्त माझी सुकी भाजी. सुकी भाजी करायची म्हणून मिरची वगैरे परतून, कांदा बिंदा परतून माझी ही बटाट्याची येल्लो कलरची भाजी आपली जी नेहमी आपण खातो ती करून झाली. आणि लगे तो भांड्यांचा पसारा बघितला तर म्हटलं भांडी पहिले उरकून टाकावीत म्हणून पटपट 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 भांडी घासून घेतली आणि असं हे माझं इव्हिनिंगचं रुटीन कंप्लीट झालं.